म्हणजे आम्हाला लय असतं पण तुम्ही नाही काही सलाईन घेताना आता कसं वाटतं मजा येते ना इंजेक्शन टोचल्यावर अर्धा राधा नाही भरपूर आहे चालू आहे ना कसं वाटते हो भारी वाटतं. भारी वाटते का चांगलं वाटतं का दवाखान्यात आल्या? दवाखान्यात आल्यावर आम्हाला कशा असता तुम्ही मग तुम्हाला पाहिजे ना तर कसं वाटतंय कसं नाही का तुमच्यामुळेच एवढा पडतो गाडीमध्ये उलट्या करत होते त्यामुळे सगळं भियाना मला शरीराला वा अरे वा म्हणजे मी काय दिलं होतं काय तुम्हाला थकवा आला फिरून फिरून नाही का थकवा आला सलाईन चालू आहे बघा. किती बाकी झालं? 8 जणी झाला अजून हे पेशंटचे होते 2-3 जण पेशंट होते त्यांची संपले आणि गेले आता आम्ही पेशंट जागेचे चला लवकर बरं होऊन घरी जायचंय आपल्याला कोरक राहायचं तर माझ्या हे सगळ्यांसोबत घ्यायचं. सलाईन सोबत घ्या ना मग चला मग तसं झालं तर लय चांगलं होईल हे हात बघ. मला एक विचारायचं सगळ्यांनी घेऊ सोबत असं गाडी चला. हां चला ना मग घ्या चला बरं असं असतं तर घरीच सलाईन घेतले असते ना इथं दवाखान्यात यायचं कामच पडलं नसतं सलाईन संपत आहे एक तास लागतो जर संपवायला लय फास्ट केलं का अर्धा तासात होतं पण मग थंडी वाजते जास्त त्याच्यामुळे ना 1 तासाचंच घेतलेलं बरं राहतं अहो उठा कशाला तुम्ही उठून बसायचा विचार आहे का मग शांत डोळे लावून झोपा जराशे बरं वाटतं बरंच मी तर अशी सलाईन घ्यायपर्यंत असा आराम केला असता तिथं बसले तर असे इकडे टकमक टकमक पाहता झोपी जा मी आहे ना तुमच्याजवळ झोपलं तर ते कवा संपून जाईल बरं. पण मी आहे ना मी कशाला येतात तू राहशील ना जागेवर तू झोपशील. मी कुठे जाणार आहे हां मी चालले थोडीच पुढे तुमच्यासोबत आले म्हणजे जवळ बसायचं चालेल ना हात लावून हो हे पा किती मस्त हात लांबवलेले तरी पण म्हणतात मग लांबवायचा तर जड पडला ना त्याला वाटतं की काय झालं काय अहो थोडासा जडच पडत असतो तो सलाईन संपेपर्यंत मग जसं का तसाच होतो पुन्हा झोपले का आणि साहेबाच्या हाताचं नक्का किती भारी दिसते अहो कान नाही करायचं आहे कोणाला वे आलं कान नाही करायचं आहे कोणाला दिन चाललंय तिकडं किती भारी वाटते अहो लागतो ना मस्त आहे दवाखान्यात साफसफाई मस्त दवाखान्यात असं टेन्शन नाही मच्छर नाही काय नाही मस्त आराम करायला लागलेला भाऊजी चला तर घेतो सलाईन पूर्ण घेऊन अर्धावट सोडून देते ना भाऊजी पुन्हा हां गोलू ना मग घरीच आहेत मग ते आणले असते तर किती परेशान केलं असतं काय ना आता त्याला एवढं सलाईन संपेपर्यंत कंटाळून गेले असते मी एकदा दवाखान्यात मला सलाईन दिलं होतं ना ते मला थोडंसं झालं होतं सलाईन तर मला काय म्हणजे मम्मी कधी होतं आणि कधी घरी जातो करमत नाही आम्हाला काही जमेना असून दवाखान्यामध्ये तर मग त्या बायांना आता काही ह्या बारची आम्ही दवाखान्यासोबत आणलंच नाही आणि मी आलेली माहेरामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे इथं दवाखान्यात बिमार पडले इथं आपल्या दवाखान्यामध्ये हां तुमच्या सासूरवाडी तो माझ्या माहेरात आला होतं ना हो पाहुणचार तुम्हाला म्हणलं होतं जेवू नका जास्त पण तुम्ही जेवले ना मग नाही मी पाहुणचार जास्त झाले म्हणते ताजी नाही तर नाही एवढं